नौका बंदराला लागली होती आणि त्यांच्या स्वागतासाठी भारतातील वेगवेगळे राजे, संस्थानिक दिवाणजी, मोठमोठे नेते हे स्वामी विवेकानंदांच्या स्वागतासाठी एक उत्तम सुसज्ज रथ घेऊन उभे होते. स्वामीजींना या रथामध्ये बसवायचं आणि हा रथ आम्ही सगळेजण ओढतो अशा विचारांनी सगळेजण हातामध्ये हार फुलांचे गुच्छ घेऊन उभे होते. स्वामीजी जसे बोटीतून खाली उतरले त्यांनी एकदम थेट त्या समुद्रावरच्या वाळूमध्ये मातीमध्ये लोळण घेतली आणि सगळी माती अंगावरती उधळून घ्यायला लागले. जमलेले हजारो लोक बघतायत की हा तरुण युवा संन्यासी त्याला काही वेळ लागलाय का? आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे आहोत. इतके उत्तम शुभ्र भगव्या रंगाचे कपडे त्यांनी परिधान केलेले आहेत आणि त्यावरती सगळी माती. काही क्षणपर्यंत स्वामीजींनी स्वतःला त्या उत्तम चंदन रजामध्ये स्वतःला न्हावून घेतलं आणि मग उठून उभे राहिले. त्यांनी वंदन केलं त्या मातीला आणि त्यावेळेला स्वागताध्यक्ष पुढे होऊन म्हणाले, स्वामीजी ये क्या है? स्वामीजी म्हणाले, ये मेरी माता है, ये मेरी माता है. पश्चिमी जगत में इतने दिन रहने के कारण मेरा शरीर भोग होने के कारण पूरा के पूरा लांछनास्पद हो गया था और अभी मैं उसको पावन कर रहा था. ही चंदनाची भूमी आहे, ही वंदनाची भूमी आहे, ही अर्पणाची भूमी आहे, ही तर्पणाची भूमी आहे. या भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे.